कोण कुठं काय करते हा ना मी दाखवायचं डायरेक्ट सटासट साप सोडून दे चालता बोलता नाक धरतो ब्युटी त्याची ओके ही बॅटरी किती वेळ चालती 2 तास रेकॉर्डिंग करते. इथं एक टायर मध्ये बघा गाडीची 4 टायर येतील आणि किरकोळ योग्य दरात मिळेल. नानकट खाली म्हणलो खायचं म्हणलो आला बोला की बाहेर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर साधारण आज आहे शनिवार आणि आज 3 तारीख आहे. लगातार आपण 12 दिवस ब्लॉग बनवलेला डेली आपण 12 दिवस केलेले आणि आता हालत खराब झाली भाई. जेवढं सोपं वाटलं तर तेवढं सोपं नाहीये. ॲज युजल आपलं सगळं सामान येतं, पडलेले कपडे, आपला हे लॅपटॉप आणि डेस्क आहे. त्याचा वापर फक्त फोटो थंबनेल एडिट करण्यासाठी होतोय. अदरवाईज त्याचा काहीच यूज नाही आत्ता, असाच पडलेला आहे तो. लॅपटॉपचा मी बराच यूज करतोय. सगळा डाटा जो असतो आपल्या लॅपटॉपमध्ये असतोय. दादाचं कायम टी बघत असतं, गाणे बघत नुसता. काही हिमेश रेशमीच्या पोटा पाय बी देतो काय दादा. दिवसभर गाणी बघत असते, दिवसभर कंटिन्यू 24 तास गाणी बघतोय. 24 तास बाकी काहीच करीत नाही तो. गाडीतला अजून सामान पण नीट नाही केलं, कुठं असंच पडलेत. गाडी अजून वॉश करायच्या आतून. आपण आपले कपडे ठेवलेली आहे ऑलरेडी. बरेच कपडे आहे ते टेलर का त्याच्यात. आणि साईडला अजय देवगणचा ब्रँड. काहीच नाही. क्लिनिंग करायची पहिली. क्लिनिंग खाली जाऊ पहिलं थोडं. आणि किरकोळ योग्य दरात मिळेल. नानकट खाली म्हणलो खायचं म्हणलो आला बोला की बाहेर. तर आता आपण चाललेलो डायरेक्ट गावात ड्राय क्लिनिंग. पहिली कपडे टाकू. ड्राय क्लिनिंग कपडे टाकल्यानंतर डायरेक्ट चहा पिऊ पहिला. आज एक पण बेरोजगार नाही भेटला. चायला एक स्पॉट होता, तो कुठंतरी प्लस व्हॅली सारखा स्पॉट आहे नाही का, जे देवकोणच्या वरती आहे ना जागा, तशीच जागा आहे ना गणगडाच्या तिकडे आहे. त्याचं काहीतरी एकोले व्हॅली काहीतरी ते, तिथं राव जायचं होतं राव भाई. पण आज नेमकं शनिवार आहे. शनिवार फुल जाम असणार तिथं. आपला एक मित्र आहे लोणवळ्यावरला, तो गेला होता लास्ट टाइम, त्याने ब्लॉग टाकलेला आहे. त्यामुळे बघितलं मी. पहिले भारी जागा आहे. ड्रोन जर उडावला ना खाली अख्खी दरी डायरेक्ट, अख्खा नॅचरल स्विमिंग टँक आहे डायरेक्ट तिथं भाई. सही आहे लई. रील आता एवढी व्हायरल ना तिथं. आणि मोजक्याच लोकांनी ना तिथं व्हिजिट केलंय बघते. युट्यूबला 2-3 जणांचाच कंटेंट दिली बघत भाई. सोमवारी काय करून तिकडे जायचं. पण ड्राय क्लिनिंग वाले का आलेलो आहे. कपडे झाले डन. आता चहा प्यायला जाऊ डायरेक्ट. सकाळ आता गड्डळ चार्जिंग करायचं विसरलोय. चार्जरच नाही चालू माझा. 11 वाजले आता. सर भाऊ साईडला आहे ना सरकारी दवाखाना होता, मला आठवते 2007-08 ला. मला आहे ना लहानपणी आमची एवढी म्हणजे नाही का फायनान्शियल कंडिशन एवढी चांगली नव्हती. कंडिशन म्हणजे आम्ही सगळं मुळात शेतकरी आहे. शेतकरी असल्यामुळे एवढी काही उत्पन्नाचं साधन नव्हतं. मग त्या काळी जर दवाखान्यात कोण आजारी पडल्यानंतर इथं जाणायचे आम्हाला. मला आठवतं, मला कुत्रं चावलं होतं ना, सगळे इंजेक्शन 12-13 इथंच दिली होती. आणि आज डेव्हलपमेंट एवढी झाली की आज बाई लोक बाहेर जातात. देवगावातच जवळजवळ 7-8 दवाखाने, 10-12 दवाखाने असतील पडलेले. गावातलं पूर्ण काम झालेलं आहे. आपल्याला रॅप बनवायचा आहे. आपल्या ट्रिप जर अरेंज झाली ना तर होणारच आहे 100%. ट्रिप अरेंज करायची, त्याचा आहे ना रॅप बनवायचा, मॅप टू मॅप. म्हणजे जे कोल्हापूर, समजा इथून कोल्हापूर येतं, कोल्हापूरचा डिस्टन्स, रॅप कसा ट्रेल वगैरे नाही का, असं फक्त इमेज तयार करायची. हा ये डोर आणि ही पूर्ण डोर, 2 डोअरचे. 12 वाजता आहे ना मला आहे ना नेमकं आमच्या आजीचं वर्ष श्राद्ध उद्या. त्या वर्ष श्राद्धाचं आमंत्रण सांगायचे भाऊकीला. ते पण सांगू रे देशील तवर. अरे आपली गाडी त्याच्याकडे बारकी गाडी विंडायला लागेल, कारण आमच्याकडे बरीच घर आहे ना, त्याच्यामुळे आहे ना डोर टू डोर जाऊन सांगायला लागते. ते काही मोठ्या गाडीत पॉसिबल नाही एवढं.
नेमकं बंद आहे. त्याला आताच फोन केला होता, तो म्हणला अजून वेळ लागेल यायला, 10 ते 15 मिनिट लागतील. तर आपण चहा घेऊन येऊ मोर दे, आणि तो आल्यानंतर अजून एक घेऊ. आणि मला ना आता याच्यावर आठवलं, मला हार्ड डिस्क आणत जायचंय. माझ्या हार्ड डिस्क काहीतरी म्हणले मॅडम काहीतरी 12 वाजता या म्हणून स्टोअर मध्ये, कारण त्यांनी मागवली होती भिवंडीच्या स्टोअर मधून, त्यांची आउट ऑफ स्टॉक होती. ठीक आहे, त्यांची जाऊ मुंबईत पहिल्या तर पाहिजे जाऊ चहा पिऊ. 3 दिवस झालं मी चीट मिल केलं, 3 दिवस झाले दाबून खाल्लं बाहेरचं नाही म्हणता यायचं, घरचंच खाल्लंय फक्त. बाहेरचं फक्त वडापाव खाल्ला मी. आणि लवकर मी चौकात आलो नेमकं. आज शनिवार असल्यामुळे ना त्याला गर्दी नाही, पुढे पण पब्लिक दिसत नाहीये. लॅग मारताय का ती पण बघायला लागणार याच्यावर. चालाय तो आज कपडा बिपडे चांगले घालून आला, काय मॅटर आहे तुला? अकरा वाजलेले बरोबर, आणि ते म्हणले 12 वाजेपर्यंत तुम्ही या. त्यांचा नंबर नेमका माझ्या मी सेव्ह नाही केला, त्यांनी माझा नंबर घेतलेला. त्यांनी म्हणले की माझ्याकडून जर चुकून राहिलं तर तुम्ही या डायरेक्ट. सो आपण डायरेक्ट जाऊ पहिले तिथंच, आणि त्या घरी आल्यानंतर आपण मग ते बाकीचे सांगायचं कार्यक्रम करू वर्ष श्राद्धच. कारण की इकडे परत वेळ लागेल ती घ्यायला, परत जायला लागेल ना. तर आजकाल आता काय ट्रॅफिक नाही दिसत आहे, त्याच्यामुळे आता लवकर निघलोय मी. पोचलो आता. क्रॉमत आहे का साईडला स्टोअर आहे, आणि साईडला पिंपरी आहे. गाडीला एक क्लास वाटते राव चालायचे. इथं 1 टायर मध्ये माझ्या गाडीची 4 टायर येतील. एवढी मागे बंद असल्या की तोंड जोडून घ्यायला लागेल मला. इथं ब्लॉगिंग साठी कोण चांगलं आहे? त्याची ओके. ही बॅटरी किती वेळ चालती? 2 तास रेकॉर्डिंग करते. अशा किती बॅटरी घेतात आपल्याला? मग एकच बॅटरी, अजून एक बॅटरी घ्यायचं म्हणल्यावर 4,500 4,500 रुपये. आणि ओव्हर चार्ज झाल्यानंतर काय प्रॉब्लेम नाही ना? ओके. जनरली ओव्हर चार्ज झाले प्रॉब्लेम येतो ना, फुगती वगैरे बॅटरी बघा. ओके. 4K 30 पर्यंत आणि 1080p 60 पर्यंत करत आहे. 999. ओके. ही 1 TBची ना, 2 TB घेतलेली परचेस केलेली मी. आणि आपल्याला मॅकला पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही देणार ते. टाटा वगैरे तसं काय? ओके. पडली फिजिकल डॅमेज पडली का? ओके. टेक्निकली काय टेक्निकली प्रॉब्लेमचा असो. ओके. डेटा ट्रान्सफर नाही होत किंवा तुमची केबल सिंक्रोनाइज नाही होत, ओके, सगळे तुमचं कव्हर केलं जाईल. फक्त फिजिकल डॅमेज कव्हर नाही. फिजिकल नाही. ओके. म्हणजे वॉटर रेस्ट आणि डस्ट प्रूफ सांगते ना ते सांगेल, पण सपोज तू पाण्यामध्ये पण पडली, लिक्विड डॅमेज पण कव्हर नाही. ठीक आहे, चालेल. किती आपल्याला टोटल किती पडली? 15,000 ना? 15,300-400 रुपये इथे. फक्त GST बिल क्लेम व्हायला पाहिजे आपलं. 200 केबल भेटलीत आणि हे 2 TBची ना आपली. ओके, डन. पॅक करायला फक्त. DSLR बघत होतो मी, बट घेते का बघू एकदा. बाकी अदरवाईज होम अप्लायन्स जास्त वाटते तिकडे आहे ना. डन. हार्ड डिस्क SSD घेऊन आपण जाऊ. आता 12:30 वाजलेले, बराच उशीर झालाय, घरी पण जायचंय. मला वाचलं म्हणलं वाचले 20 रुपये. 20 रुपये छापणार आता परत. डन. पार्किंग घेतात ते 20 रुपये इथं. पार्किंग म्हणजे आपल्या गाडीत ड्रोन वगैरे सगळं सामान आहे, त्यामुळं 20 रुपये देण्यात काही अडचण नाही एवढी.
सिक्युरिटी भेटते म्हणून 20 रुपये देऊन टाकले. पहिली पार्किंग नव्हती, आता पार्किंग चालू केली यांनी. कारण इथं आहे ना रोडला गाड्या लावल्या ना पालिका आरटीवाली उचलतात. गाडीत 500 रुपये त्यांना देण्यापेक्षा यांना 20 रुपये दिलेले का वाईट येऊन. गोप्रो घेण्यापेक्षा राव गोप्रो माझा जवळपास गेलेला आहे 55 पर्यंत बरोबर, आणि भेटते 60,000 रुपयापर्यंत. मग ते घेतलेलं परवडलं असतं राव DSLR. पण याचा एक ऍडव्हान्टेज आहे गोप्रोचा की ना लाईट वेट आहे, बारीक आहे, आणि प्लस हे काय म्हणता आपलं वॉटरप्रूफ आहे. अदरवाईज हे नाही वॉटरप्रूफ, याला लय सांभाळायला लागेल, पाण्यापासून तर लांबच ठेवायला लागेल याला. आणि आयफोनला पण पाणी चालत नाही खरं म्हणजे, वॉटर रेजिस्टन्स आहे. जर काय सिम स्लॉट मध्ये जर पाणी गेलं ना तर लंका लागण डायरेक्ट. कारण मला पण नव्हतं माहिती ही गोष्ट मला आहे ना स्टोअरवाल्यांनी सांगितली. आयफोन वाले मार्केटिंग लय भारी करतात, पण पाण्यात टाका आणि डेप्थ एवढी वॉटर रेजिस्टन्स आहे. आम्ही आलो चहा प्यायला. बेरोजगारी दिसला. अजून गाणीच बघत काय तू? अरे चड्डी घालतो का नाही तू? चला आता किती वाजले राव, गाड्या परत चार्जिंग नाही झालं माझं. 2 वाजले आता. आई जाऊ का मग मी ते सांगायला झालं मी आख्या सगळ्यांना सांगायला भाऊकीला. कुठं जाऊ ना व्यायामला पाणी पाहायचं काय? लक्ष्मण याला काय झालं? आजारी पडले काही? कुचांबले काय लई? तब्येत पण वाट दुखतंय? दे ना सोडून मोकळं. अरे तसं नको करू. आले बेरोजगार. अशी कामं काय करायची तोंडला पोहायला लागेल तुला. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. फोन नेमकं शॉपवर नाही त्याच्या, त्याला पहिला फोन करू. खाली जाऊ पहिलं चहा घेऊ पहिला निवांत. कारण आज सकाळ धरून एकदा चहा पिलोय, साधारण 4-5 वेळा चहा पित असतोय मी. चहा घेऊ. पोचलो तावडा चौकात. कॅनबे चौक आहे. 4 वाजले. 4 वाजून 17 मिनिटं. वैभवला फोन करा पाहिजे. आपले एक स्टार्टअप आहे त्याच्याबद्दल थोडं बोलायचं. कॅनबे चौकात आहे आम्ही. बाईचे तर चहा पितोय. वैभवच्या शॉपमध्ये गेलतो पण वैभव नव्हता. त्याला कॉल करून सांगायला लागेल जरा थोडं त्याच्याकडे काम आहे आपलं पर्सनल. त्याला आवाजले तर गाड्यांचा ते काम आहे. कदाचित आवाज येतो का ना तुम्हाला? भैया फुल आज वेळ थांबलं. 4:30-5 वाजले वाटतं इथं. 5 वाजले. 1 तास काढला आम्ही इथं. आम्ही तास आमच्याकडे तास काढून भेटत. प्रोप्रायटरने 3 काढू. पण हिरेच्या काय खदानी खातो खंतो काय आता? मला स्टडी काय जी स्टडी तू काय नाही करू शकत. 12 बोर्ड आहे महाबाळा. आता 70% तरी पाडणार आहे मी. खेळ जेवण चालणार का अख्ख्या गोटाला? हा चल बघू. 5 स्टार मध्ये. हा 5 स्टार मध्ये खेळ. 5 स्टार मध्ये कोण गेली का आजपर्यंत? दररोजची स्क्रिप्ट आहे ना जरा मला वाटतं काहीतरी साप सोडा पाहिजे दररोज. इकडे आलो तिकडे आलो. रोज कोण कुठं काय करते हा ना. मी काय दाखवायचं डायरेक्ट 60 साप सोडून दे.
मला वाटायचं ना लय सोपं आहे, असं बोलतात तसं बोलतात, पटकन असं बोलून एवढी स्क्रिप्ट बनवा लवकर एंड झाला नाही का. आता कळतंय भाई याच्यातलं मेहनत आहे, यातलं डोकं खाजवायला लागते. आणि डोकं नाही खाजायचं, आपली रेग्युलर लाईफ जगत राहायची. रेग्युलर आहे पण ते असं वाटतं की मग कार्टून म्हणजे इथे रिच होईन का नाही, असं नाही का, पुढल्याला आवडंग नाही तेच होतं रे. थोडे साप द्यायचे ढकलून पुढे भारी वाटत. अरे मग असंच करायला लागणार आहे माहिती का. तू पिट्टू काकाला घेऊन येईल, तुला कळण साप काय असतं. चालता बोलता नाक धरतो खोटं बोलतो मला तर भीतीच वाटते. टुपी बिटी सापांचा तो नाग देव डायरेक्ट. बायपासवाला बाई नेमका नाही रे ना, तो एवढा मोठा नमुना आहे ना, तो तर एवढा सापाडा आहे की पिठाचा सेम भाऊ येतो, सक्का भाऊ पिठाचा सक्का भाऊ. घर दाखव. आजचा निम्मा दिवस आपला काढून झालेला आहे. निम्मा म्हणजे आपला 80% आपला दिवस काढून झालेला आहे आता. आणि आता आपण चाललेलो आहे घरी, कारण करण्यासारखं काहीच नाही. आता पोहोचलो बरोबर 7 वाजलेलं आहे. आणि आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आपला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये.